जयपूरमध्ये काल रात्री आपल्याला एक वादळ पाहायला मिळालं आणि त्या वादळाचं नाव होतं गुजरात टायटन. गुजरातने राजस्थानला त्यांच्या घरच्या मैदानावर 77 धावांनी हरवून आय पी एलच्या बाकीच्या टीमला एक इशारा दिला आहे. राजस्थानने काल टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय लगेच त्यांच्या अंगावर आला असं म्हणायला हरकत नाही. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी नेहमीप्रमाणे गुजरातला दमदार सुरुवात करून दिली आणि पॉवर प्लेमध्ये त्यांनी 70 धावा उभारून सुरुवातीलाच राजस्थानच्या बॉलरला अंडर प्रेशर केले होते आणि मला वाटते शुभमन आणि साई सुदर्शनची जी 118 धावांची पार्टनरशिप ओपनिंग पार्टनरशिप झाली तीच मॅचचा टर्निंग पॉईंट होता. यामध्ये आपल्याला शुभमन गिलचं कौतुक करावं लागेल. त्याने एक रिस्पॉन्सिबल कॅप्टन्स इनिंग तर खेळलीच आणि जे त्याने शॉट खेळले होते, कव्हर ड्राईव्ह म्हणा, लॉंग ऑनवरचा एक सिक्स म्हणा आणि स्पिनर्स विरुद्ध जे त्याचे फुटवर्क होते आणि एक ॲक्च्युअल T20 इनिंग कशी बिल्ड करायची हे एक उदाहरण म्हणता येईल कालची जी त्याची इनिंग होती. आणि साई सुदर्शन नेहमीप्रमाणे आपला दमदार फॉर्म तो इथे कायम राखला त्याने आणि एक अजून 50 नोंदवली आणि राजस्थानच्या बॉलरला कंटिन्युअस त्यांनी प्रेशरमध्ये ठेवलं. त्या दोघांनी, शुभमन आणि साई सुदर्शननी, त्यांना लय पकडू दिली नाही आणि सामना राजस्थानकडून दूर घेऊन गेले. मला वाटते जेव्हा त्यांना विकेट मिळाला नाही तेव्हा सगळे बॉलर प्रेशर होते आणि त्यांचा कॅप्टन रियान पराग क्लूलेस दिसत होता. तर तो मला वाटते तो एक सगळ्यात मोठा पॉईंट होता कालच्या मॅचमध्ये. आणि मग वॉशिंग्टन म्हणा आणि राहुल तेवातिया यांनी एक चांगली स्ट्रॉंग फिनिश करून दिली डेथ ओव्हरमध्ये आणि गुजरातला 229 धावापर्यंत मजल मारता आली. काल जॉर्ज बटलर फेल गेला पण बाकीच्या मिडल ऑर्डरनी त्याची भरपाई करून दिली. 230 धावाचा पाठलाग करताना राजस्थानला एक आक्रमक सुरुवात पाहिजे होती आणि वैभव सूर्यवंशीने नेहमीप्रमाणे आपल्या अपेक्षेप्रमाणे आल्याबरोबर ताबडतोब फलंदाजी करायला सुरुवात केली आणि 16 बॉलमध्ये त्यांनी 36 रन्स काढले. पण मला वाटते आशिष नेहराने काल त्याला एक चांगला प्लॅन करून फास्ट बाउन्सरच्या जाळ्यात अडकवले. तो एक चांगली प्लॅनिंग एक्झिक्यूट केली बॉलर्सनी आणि मॅनेजमेंटनी असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे राजस्थानचे मिडल ऑर्डर जे की एक अंडर प्रेशर आहे पूर्ण टुर्नामेंटमध्ये. ध्रुव जुरेल पण सुरुवातीच्या काही मॅच वगळता आपल्याला फॉर्ममध्ये दिसला नाही आणि रियान पराग पण ऑन अँड ऑफ खेळत आहे आणि काल हे दिसून आले एक क्वालिटी स्पिनर, एक क्वालिटी बॉलिंग अटॅकच्या समोर राजस्थानची टीम कशी ढेपाळू शकते, एक कसं कोलॅप्स होऊ शकते त्याचं उदाहरण काल आपल्याला मिळालं. जसं राशिद आला त्याने राजस्थानच्या मिडल ऑर्डरला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांना चान्स दिला नाही. 152वर ते ऑल आऊट झाले. तर वन साइडेड मॅच झाली असं म्हणायला हरकत नाही आणि एक कॉन्फिडन्स बुस्टिंग सामना होता कालचा गुजरातसाठी. एक स्टेटमेंट देणारा विजय होता. आय पी एलच्या टेबलवरती आता ते सेकंड नंबरवर पोचले आणि राजस्थानसाठी एक चिंतेची बाब आहे की सुरुवातीच्या काही मॅचेस नंतर आता ते टीम जसं नेहमी प्रत्येक सीझनमध्ये होते आपण बघत आलो आहे. राजस्थान सुरुवातीच्या 5-6 मॅचेस जिंकत टेबलच्या टॉपवर राहतात पण नंतर तो संघ ढेपाळतो, हारत जातो आणि प्लेऑफसाठी क्वालिफाय करत नाही किंवा क्वालिफाय केलं तरी मग प्लेऑफच्या पुढे तो जाऊ शकत नाही. हे आपण 2-3 सीझनपासून बघत आहे. या सीझनमध्ये पण आपल्याला तेच बघायला मिळत आहे. एन मोक्यावर प्लेऑफच्या तोंडावर टीम आपल्याला स्ट्रगल करताना दिसत आहे आणि मेन म्हणजे त्यांचे बॉलर्स आणि मिडल ऑर्डर हे एक चिंतेचा विषय ठरू शकते पुढच्या येणाऱ्या सामन्यामध्ये. गुजरातसाठी पण आपण जसं म्हणत आलो आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, आधीच्या ॲनालिसिसमध्ये की गुजरातची टीम पण आपल्या टॉप 3 बॅटर्सवर डिपेंडेंट आहे. पण त्यांची एका सामन्यामध्ये आपण बघितलं RCBच्या की जेव्हा ते टॉप 3 बॅटर्स आऊट झाले आणि मग मिडल ऑर्डरवर प्रेशर येऊन पूर्ण संघ ढेपाळला होता, बॅटिंग कोलॅप्स झालं होतं. पण त्या व्यतिरिक्त अजून नंतर अशी वेळ आली नाही. शुभमन गिल असो, साई सुदर्शन असो यांनी सुरुवातीलाच आपला फॉर्म कायम राखून गुजरातची आणि जॉर्ज बटलर पण
हे तिघं गुजरातची बॅटिंग सांभाळून घेत आहे आणि बॉलिंगमध्ये पण त्यांचे बॉलर्स फॉर्ममध्ये येताना दिसत आहे. रबाडा तर आहेच, जेसन होल्डर आणि मोहम्मद सिराज पण आता आपल्याला लयमध्ये येताना दिसत आहे, रिदममध्ये येताना दिसत आहे. आणि काल राशिद खानने पण आपली एक तो क्वालिटी बॉलर आहे त्याची जाणीव करून दिली. तर मागच्या व्हिडिओप्रमाणे IPLचे सीझन आता इंटरेस्टिंग पॉईंटवर येत आहे. पॉईंट टेबल ओपन झालेलं आहे. प्लेऑफच्या चार जागेसाठी 8 टीम लढत आहे. आणि कोणती पण टीम, मला वाटते जे टीम आता सातत्य राखणार नाही ते टीम बाहेर होऊ शकते प्लेऑफच्या रेसमधून. तर गुजरातची एक महत्त्वाची कालचा सामना त्यांनी जिंकून 2 पॉईंट घेतले आणि राजस्थानला आता खूप महत्त्वाचे बदल करावे लागेल आणि एक सगळे प्लेयर्सना ग्रुप मोटिवेट होऊन पुन्हा विनिंग ट्रॅकवर यावं लागेल. त्याच्याशिवाय काही खरं नाही त्यांचं. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. असाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.